मला काय सांगताय, तुमच्यासारख्या कर्मठ लोकांमुळे देशाची प्रगती खुंटलेली आहे। लोक तिकडे खऱ्या मंगळावर जाऊन पोहोचले आणि तुम्ही अजून त्या पत्रिकेतल्या मंगळाभोवतीच घुटमळत फिरा। काय शनी आला शांती करा, राहू आला होम करा, केतू आला हवन करा। अरे तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुम्ही कधीतरी घ्यायला स्वीकारायला शिकणारत की नाही? अहो मंदिर तुमच्या मालकीचं आहे म्हणजे देव पण काय तुमची मक्तेदारी झाली का? त्या देवाने काय तुम्हाला नेमलंय का तिकडे होम आणि हवन करायला? म्हणजे त्यांनी काय एजन्सी दिली आहे का लिहून? सांगताय मला? अहो तुमच्यासारख्या भोरट्यांनी देवाचा बाजार मांडलेला आहे। लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, लाज। अहो काय तुम्हाला करायचंय ते करा। अहो मग चांगलं आहे ना, तुमचा धंदा कमी होतो हे चांगलंच आहे। कारण काय आता लोक शाणे व्हायला लागलेत। लोक आता पत्रिका बघायचं सोडून अनुरूपता बघायला लागलेले आहेत। कळलं ना? नाही चांगलंच होईल, कल्याणच होईल जगाचं। आणि ठेवा आता, मला वेळ नाही तुमच्याशी बोलायला। सॉरी हा बाळा। काय झालंय? काही नाही ग, कुठल्या तरी मंदिराचा कोणीतरी हा अधिपती वगैरे आहे, ते मठांचा असतो ना तसा। त्याला काय झालंय, माझा लेख जिवारी लागलाय त्याच्या। राजकारणी लोक येत असतात त्याच्या मंदिरात त्याची विचारपूस करायला। धमकी दिली आहे त्याने मला। भोरटा ढोंगी कुठला, म्हणजे हे ग्रहांचे हवाले देत फिरतात हे लोक। म्हणजे या असल्या कर्मठ लोकांमुळे तुला माहितीये आपला देश असा मागासलेला राहिलेला आहे। आणि या लोकांचा प्रॉब्लेम काय माहितीये तुला? म्हणजे या लोकांचा ना कुठला अभ्यास असतो ना समोरच्याचं ऐकून घेण्याची तयारी, आणि त्यामुळे मग जाऊ दे, काय न संपणारा विषय हा। असू दे, काय झालं तुझं? नाही काही नाही। काही नाही म्हणजे तू बोललीस का त्या याच्याशी, काय ग नाव त्याचं? पुनर्वसू। हा त्याच्याशी बोललीस? हो। झालं का सगळं सॉर्ट? हो। म्हणजे आता काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही। मुख्य म्हणजे तुझ्या मनातलं गिल्ट गेलं ना? हो। तू उर्मी, तू या देशात राहूच नकोस। तू जा बाहेर निघून। काही इथं भलं होणार नाही तुझं, बघितलं ना? हा आपला समाज किती कर्मठ लोकांनी भरलाय, तू ऐकलंस ना? हा मूर्ख लोक आहेत एक एक।